भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीमधील भुईर कंपाऊंड या गोदामामध्ये शनिवारी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण अशा आगीमध्ये या संपूर्ण जो गोदामाचे जे 10 गाळे होते ते संपूर्ण जळून खाक झालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता आत्तासुद्धा या ठिकाणी जी आग आहे ही धुमसती आहे, कारण पूर्ण आतमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल जे ड्रम्स होते, केमिकल पावडरच्या बॅगा होत्या आणि त्यामुळे ही आग जी आहे आटोक्यात येण्यासाठी बराचसा वेळ लागला। भिवंडी असेल, भिवंडी पाठोपाठ कल्याण, त्यानंतर ठाणे, उल्हासनगर येथील अग्निशामक दलाच्या मदतीनं ही आग जी आहे पहाटेच्या सुमारास आटोक्यात आणण्यात आलेली आहे, पूर्णतः विझवण्यात आलेली आहे। परंतु ही आग एवढी भयानक होती की आगीच्या ज्वाळांमुळे आसपासचे सुद्धा मोठ्या प्रमाणात गोदाम या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेत। आपण जर पाहिलं तरी मागची बाजू आहे, मागच्या बाजूला सुद्धा जे काही गोदाम्स आहेत तिथले सुद्धा बरीचशी यंत्रणा जळलेली आपल्याला दिसते, तर पुढील बाजूला सुद्धा तेवढंच नुकसान या गोदामांच्या आगीमुळे झालेलं आहे। आपण जर पाहिलं तरी ही केमिकलची आग असल्यामुळे रात्रीच्या सुमारास याच परिसरामध्ये मागील बाजूस असलेल्या एका गोदामातील कामगार तेथील काही साहित्य घेण्यासाठी आला असता त्या आगीचे जे ड्रम्स उडत होते, जे स्फोट होत होते आणि त्याच्यामध्ये एक कामगार जो आहे होरपळून मृत्युमुखी पडलेला आहे। ही मध्यरात्रीच्या सुमारासची घटना आहे, ज्यामध्ये समाधान भोजने नामक जो कामगार आहे 48 वर्षाचा कल्याण येथील राहणार आहे आणि त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। पोलीस आता पुन्हा घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पोलीस आपला पंचनामा आणि एकूणच हे गोदामामध्ये कोणता नक्की केमिकल साठा साठवण्यात आलेला होता याबाबतची माहिती घेण्यासाठी आता कामाला लागलेले आहे। भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील लागणाऱ्या आगी या नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहेत, कारण मोठ्या प्रमाणात तिथं आग लागलेली असताना या ठिकाणी ती विझवण्यासाठी येणाऱ्या अडचणी या सुद्धा मोठ्या भयंकर आहेत आणि अशा परिस्थितीत या आगीच्या घटनेनंतर प्रशासन याकडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। भिवंडी संजय भोईर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।